पोरा म्हणतात, झरा म्हणतात, धबधबा म्हणतात, नदी म्हणतात, तळ म्हणतात। मास्तर म्हणले सगळ्यांच चुकते, मला नेमका शब्द पाहिजे। एक जण म्हणला समुद्र म्हणतात, मास्तर म्हणला नाही चुकलं, सगळ्यांचं उत्तर चुकलं। मास्तरांनी नानाकडे बघितलं, नानाला म्हणले सगळ्यांचं चुकले नाना, तू एखादं उत्तर दे। नाना उभारला, नानानं अंदाजे उत्तर दिलं। नाना म्हणाला त्याला पानवटा म्हणतात। पानवटा म्हणतात म्हटल्याबरोबर मास्तरांनी आवाज, नानाने विचारलं सर उत्तर बरोबर आहे का? आणि मास्तरांनी फक्त मान हलवत उत्तर दिलं, म्हणजे आज फक्त तुझंच बरोबर आले, म्हणजे सगळ्यांचं चुकलं। आणि जसं नानाला कळलं 15 वर्षानंतर माझं उत्तर बरोबर आलंय आणि नियमानुसार दणका मी देणार आहे, मुलांच्या लक्षात आलं, पोरं घाबरायला लागली, बोंबलायला लागली। नानानं पळत जाऊन दार लावलं, दाराला कडी लावली। नाना दाराजवळ असा हात घेऊन थांबला। 7.5 फूट उंचीचा नाना, दरवाजा 6 फुटाचा होता। मास्तर थरथर कापायला लागले, पोरं ओरडायला लागली, सगळं गाव गोळा झालं। शाळेत काय चाललंय? सरपंचांना बोलवलं, दार कोण उघडणार? शेवटी सरपंच खिडकीतून बोलवलं। खिडकीतून बघितलं तर नाना थांबला, पोरं बोंबलताय, मास्तर थांबले। सरपंचांनी मास्तरला विचारलं, म्हणले मास्तर काय झाले, काय चालू आहे? मास्तर म्हणले सरपंच घोळ झालाय, फक्त नानाचंच उत्तर बरोबर आले। हा नियम सगळ्या गावाला माहित होता, नानाचंच उत्तर बरोबर आले म्हटल्यावर सरपंचाचा बीपी वाढला, कारण पहिल्या बेंचवर त्यांचा मुलगा बसलेला होता। ते सारखं वरडायला लागलं, पप्पा आम्हाला वाचव। सरपंचांनी खिडकीतूनच हात जोडले, म्हणले मास्तर पाया पडतो, म्हटले ते नाना केवढा आहे बघा, पोरं केवढी आहेत बघा, दया दाखवा। आज नियम बदला, नियम बदला म्हटल्या बरोबर नानान जाऊन खिडकी लावली, सरपंच खाली पडलं। नानान मास्तरकडे एकटक बघत म्हटलं, सर 15 वर्ष झाला हा नियम आहे, मी रोज मार खाल्ला, मी कधी तुम्हाला म्हटलं नियम बदला नाही। आज जर नियम बदलला तर पहिला दंडा। एवढं बोलल्या बोलल्या मास्तर गप जाऊन खुर्ची खळ्याकडे तोड करून बस। आणि मग नानानं सुरुवात केली, नानानं वर्गावर नजर टाकली, नानाला आठवायला लागलं मला यानं कसं मारलं, मला त्यानं कसं मारलं, यानं कानावर मारली, गळावर मारली। पोरं बोंबलायला लागली, कारण नानाचा एक हात 28 किलोचा आणि पोराचा गाल 600 ग्रॅमचा होता, दणका साधा बसला।